कोल्हापुरातील विचारेमाळ परिसरातील प्रभाग क्रमांक 17, 18, 19 आणि 23 या भागात गॅस पुरवठा पाईपलाईन टाकण्यात आली आहे। ही पाईपलाईन टाकताना रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली आहे। पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण केल्यानंतर खोदाई केलेल्या ठिकाणी मजबूतीकरण आणि डांबरीकरणासाठी महापालिकेला 33 लाखांचा निधी मंजूर झाला होता। मात्र या निधीतून काही ठिकाणच्या रस्त्यांचं काम झालं, उर्वरित भागातील रस्त्यांचं काम केलं नसल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पावसामुळे वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज न आल्यानं या ठिकाणी लहान मोठे अपघात होत आहेत। रस्त्याच्या कामाबाबत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटीमधील नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त करत महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। HP गॅस पाईपलाईनची ह्या ठिकाणी या 7 सोसायटीमध्ये खुदाई करण्यात आली आणि ही खुदाई जवळजवळ 14/8/2023 पासून ही सुरुवात झाली। आज 2025 आलं। ह्या 25च्या कामामध्ये त्यांचा टेंडर ठराव पास झाला, कमिशन वगैरे कामास मंजुरी लाईन दिली आणि ती तारीख कधीपर्यंत पूर्ण करायची हे सगळे विषय त्या ठरावामध्ये मंजूर करण्यात आले। पण तो आज देखील ह्या गॅस पाईपलाईनची जी खुदाई झालेली आहे, जे डांबरीकरण होतं ते डांबरीकरणचं खुदाई झालं, गॅस पाईपलाईनचं खुदाई झालं, ते व्हॉल्व देखील बसवले, ते व्हॉल्वची देखील खुदाई झाली। पण तो ह्या ठिकाणी कनिष्ठ अभियंता उमेश बागुल यांच्याकडे विरेज सर ह्या संस्थेच्या संस्थापकांनी चेअरमननी इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील तक्रार केली। पण तो आज जवळजवळ आता जून जुलै संपत आला, आता पावसाळ्याचे दिवस आहेत। ह्या दिवस कालावधीमध्ये देखील त्यांना विनंती करून देखील आज देखील त्यांनी पॅचेस वगैरे किंवा खुदाईचे काम वगैरे कुठलेही पूर्ण केलेले नाहीत। HP ऑइल गॅस प्रायव्हेट लिमिटेड आणि कोल्हापूर महानगरपालिका या दोघांच्यामध्ये या गॅस पाईपलाईन टाकण्याच्या संदर्भामध्ये करार झालेला होता आणि हा करार 33 लाख रुपयेचा आहे की ज्या 33 लाखाच्या माध्यमातून HP ऑइल गॅस प्रायव्हेट लिमिटेडने जे काही या ठिकाणी खुदाई काम केलेलं आहे त्याचं पॅचअप वर्क आहे, त्याचं रिस्टोरेशनचं काम जे आहे ते काम आज तागायत कोल्हापूर महानगरपालिकेच्या सन्माननीय अधिकाऱ्यांनी केलेलं नाही आहे। कनिष्ठ अभियंता उमेश बागुल यांना आम्ही वारंवार त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी चर्चा करून सुद्धा हा विषय मिटलेला नाही आहे। जर हे काम येत्या 15 दिवसांमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने केलं नाही आहे तर प्रभाग क्रमांक 17, 18, 19 आणि 22 या परिसरातील सर्व नागरिक कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये धडक मोर्चा काढतील। याबाबत कोल्हापूर महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता उमेश बागुल यांना विचारलं असता त्यांनी राहिलेल्या भागातील रस्ता दुरुस्तीच्या कामाचं अंदाजपत्रक तयार केलं असून येत्या काही दिवसात काम पूर्ण केलं जाईल असं सांगितलं। दरम्यान अनेक गॅस पाईपलाईन ग्राहकांनी गॅसच्या वापरापेक्षा जास्त बिल येत असल्याची तक्रार केली आहे। सध्या प्रीपेड स्मार्ट मीटर बसवली जात आहेत। येत्या काळात जनतेला याचा त्रास सहन करावा लागणार आहे, त्यामुळे जनतेनं विरोध करावा असं आवाहन चंद्रशेखर कापशीकर यांनी केलंय। गेले 1.5 वर्षापासून आपण HP ऑइल गॅस पाईपलाईन गॅस कनेक्शन घेतलेलं आहे। आमचा घरगुती वापर बघितला तर फक्त आंघोळीचं पाणी तापवण्यासाठी आम्ही 4 माणसांचाच वापर आपण करतो। तर हे साधारण बिल बघितलं 2 महिन्याचं तर 1819 रुपये दर 2 महिन्याला येतो। तर हे बिल खूपच जास्त आहे। जर रेग्युलर गॅसचा आणि ह्या गॅसचा वापर बघितला तर ते प्रचंड आहे। आता तसंच तुम्ही जर बघितला तर आता स्मार्ट मीटर पण या लागलं तर त्याचं सुद्धा आपण बाहेरचे व्हिडिओ बघतो ते सुद्धा प्रचंड आहे। मग सर्वसामान्य नागरिकांनी फक्त लाईट बिल आणि पाणी गॅस बिलावरच खर्च करत राहायचं का? तर याला सर्वांनी जनतेने विरोध केला पाहिजे। आम्ही सुद्धा हा पाईपलाईनचा गॅस जो आहे तो जेव्हापासून आला तेव्हापासून 1-1.5 वर्ष झालं आम्ही वापरतोय। पण घरातील 3च माणसं, त्यांचं स्वयंपाक, चहा पाणी एवढाच काही तो आमचा वापर असतो। तरीही माझं 2000च्या पुढंच बिल येतं आणि हे बिल जास्त येतं असं मी त्यावेळीही तक्रार केलेली होती। पण त्यांनी उत्तरं ही उडवाउडवीचीच दिली, कारण तुमचा गॅस गळती असेल किंवा तुमचा गॅस असं तुम्ही मोठ्यानं म्हणजे असं जास्त सोडून तुम्ही स्वयंपाक बनवत असाल अशा पद्धतीची उडवाउडवीचीच उत्तरं दिली। पण मीटर म्हणजे बिल काही कमी येत नाही, 2000च्या पुढंच बिल येतं। तर यावरही माझी तक्रार आहे। गॅस पाईपलाईनसाठी केलेली खोदाई आणि त्यानंतर आलेल्या वाढीव बिलं असा दुहेरी त्रास इथल्या नागरिकांना सहन करावा लागतोय। त्यामुळे महापालिका आणि संबंधित कंपनीनं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे।